स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 5th स्टँडर्ड सब्जेक्ट सायन्समधील जो आपला 12th लेसन आहे फूड फॉर ऑल या लेसनचा जो आपला राहिलेला पार्ट आहे तो आपण पाहणार आहोत. तर पहा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण फर्टिलायझर्स आणि फूड स्टोरेज अँड कन्झर्वेशन ऑफ इन्व्हायरमेंट या विषयी माहिती पाहिली. तर या व्हिडिओमध्ये आपण द ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजेच हरित क्रांती याविषयी माहिती पाहणार आहोत. तर पहा, Today our country is self-reliant as far as production of food grains in concerned. आज आपला देश अन्नधान्यासंदर्भात स्वावलंबी झाला आहे. त्याचबरोबर गरजेहून अधिक पिकलेले जे धान्य आहे आपण परदेशात निर्यात करू शकतो. वी आर ऑल्सो एबल टू एक्सपोर्ट द सरप्लस ग्रेन. द ट्रिमेंडस इनक्रीज इन फूड ग्रेन प्रोडक्शन इन आवर कंट्री वॉज अचीव्ड ड्युरिंग द ग्रीन रिव्हॉल्युशन. तर पहा, आपल्या देशात धान्य उत्पादनात झालेली ही प्रचंड वाढ जी आहे ती हरित क्रांती नावाने ओळखली जाते. इट वॉज ब्रॉट अबाउट बाय द जॉईंट एफर्ट्स ऑफ सायंटिस्ट पीपल वर्किंग फॉर द स्प्रेड ऑफ सायन्स अँड फार्मर्स. तर पहा, वैज्ञानिक, विज्ञान प्रसारक आणि शेतकरी यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे ही हरित क्रांती घडून आली. द क्रेडिट फॉर द रिसर्च दॅट लीड to improvement in the seeds of wheat and rice that resulted in the green revolution in India goes to Dr. M.S. स्वामीनाथन. तर पहा, गहू व तांदळाच्या बियाणात सुधारणा घडवून आणून हरित क्रांती करण्याचे हे जे श्रेय आहे ते सायंटिस्ट जे आहेत कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्याकडे जाते. त्यांनी गहू व तांदळाच्या बियाणात सुधारणा घडवून आणली आणि त्यामुळे त्यांना हरित क्रांती करण्याचे जे श्रेय आहे ते जे कृषी शास्त्रज्ञ जे आहेत डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्याकडे जाते. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात फूड सेक्युरिटी. आता अन्न सुरक्षा. फूड इज अ बेसिक नीड. आता अन्न ही आपली मूलभूत गरज आहे. मेनी कंट्रीज have made laws to ensure that every person gets sufficient food according to their needs. आता पहा, प्रत्येकाला आवश्यक व पुरेसे अन्न मिळावे या हेतूने अनेक देशांनी अन्नाची हमी देण्यासाठी काही कायदे केलेले आहेत. These laws are known as food security laws. आणि ते अन्न सुरक्षेचे कायदे म्हणून ते कायदे काय होतात, ओळखले जातात. फूड सिक्युरिटी लॉज या नावाने ते कायदे ओळखले जातात. इन 2013 आवर कंट्री टू इनॅक्टेड अ फूड सिक्युरिटी लॉ. आता 2013 मध्ये पहा, आपल्या देशानेही अन्न सुरक्षेचा कायदा केला आहे. इट हॅज मेड इट पॉसिबल टू फाईट इल्स लाईक माल न्यूट्रिशन, स्टार्वेशन अँड डेथ ड्यू टू हंगर. आणि त्यामुळे पहा, हा आपल्या देशामध्ये पण अन्न सुरक्षेचा कायदा केला आहे आणि यामुळे कुपोषण, उपासमार किंवा भूकबळी इत्यादी समस्याचा सामना करणे आपल्याला शक्य झाले आहे. त्यानंतर पाहूयात आपण ॲग्रिकल्चर असिस्टन्स प्रोग्रॅम्स. आता कृषी सहाय्यक उपक्रम. थ्रू दिस प्रोग्राम फार्मर्स आर गिवन प्रॉपर इन्फॉर्मेशन अँड गायडन्स अबाउट द लेटेस्ट टेक्नॉलॉजी, इरिगेशन फॅसिलिटीज, इम्प्रूव्ड सीड्स, यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स etc. आता या उपक्रमाद्वारे पहा, शेतकऱ्यांना शेतीसंबंधी आधुनिक तंत्रज्ञान, जलसिंचन सोयी, सुधारित बियाणे, विविध खते व कीटकनाशकाचा वापर इत्यादी माहिती या कृषी सहाय्यक उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना मिळते. देन कॅन ऑल्सो गेट वेदर फोरकास्ट अँड अदर ॲग्रिकल्चर रिलेटेड इन्फॉर्मेशन फ्रॉम दिस असिस्टन्स सेंटर्स. आणि शेतकरी आता हवामानाचा अंदाज किंवा शेतीविषयक माहिती कृषी सहाय्यक केंद्रातून काय करतात, आता शेतकरी मिळवतात. इन ॲडिशन ॲग्रिकल्चर स्कूल्स हॅव ऑल्सो बीन स्टार्ट फॉर फार्मर्स. आणि याशिवाय पहा, त्यांच्यासाठी शेती शाळाही सुरू करण्यात आलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी. मेंबर्स ऑफ फार्मर्स फॅमिली कॅन लर्न अबाउट न्यू टेक्नॉलॉजी ॲट दिस स्कूल्स. आणि या शाळात पहा, शेतकरी कुटुंबातील सदस्य शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान शिकतात. ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग कमिटीज होल्ड एक्झिबिशन टू फॉर फार्मर्स. आणि फार्मर्स तर पहा, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातूनही प्रदर्शने भरवण्यात येतात. द ॲग्रिकल्चरल डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज, टेलिव्हिजन, न्यूजपेपर अँड व्हेरियस पेरिओडिकल्स वर्क फॉर द स्प्रेड ऑफ मॉडर्न मेथड ऑफ ॲग्रिकल्चर. आता पहा, शासनाचा जो कृषी विभाग आहे किंवा कृषी विद्यापीठे, दूरदर्शन किंवा जे आपले न्यूजपेपर आहेत, वर्तमानपत्रे, शेतीविषयक विविध नियतकालिके किंवा शेतीवर आधारित विशेषांक यांच्या मार्फत आधुनिक शेतीचा प्रचार व प्रसार केला जातो. नाऊ इट इज पॉसिबल फॉर ऑल फार्मर्स टू यूज दिस मॉडर्न मेथड
टू इनक्रीज प्रोडक्शन. आणि या सर्व शेतकऱ्यांना सुधारित पद्धती वापरून भरघोस उत्पन्न घेणे शक्य झालेले आहे. हे जे कृषी विद्यापीठे आहेत किंवा दूरदर्शन वर्तमानपत्रे या शेतीविषयी काय होतात पहा, शेतीवर आधारित अनेक विशेषांक यांच्यामार्फत ते काय केलं जातं, त्याचा प्रचार व प्रसार केला जातो आणि शेतकऱ्यांना सुधारित पद्धती वापरून भरघोस उत्पन्न घेणे त्यामुळे काय झालेले आहे, शक्य झालेले आहे. द होल कंट्री बेनिफिट्स फ्रॉम दिस एफर्ट्स. आणि संपूर्ण देशाला याचा फायदा होत आहे. त्यानंतर आपण पाहूया डू यू नो. आता तुम्हाला माहीत आहे का, ऑर्गॅनिक फार्मिंग. आता सेंद्रिय शेती. फार्मिंग दॅट रिलाइज ऑन नॅचरल मटेरियल्स इज कॉल्ड ऑर्गॅनिक फार्मिंग. आता पहा, नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला सेंद्रिय शेती म्हणतात. इट इज अ फॉर्म ऑफ ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर. आणि हा पारंपरिक शेतीचा एक प्रकार आहे. इन दिस मेथड द न्यूट्रिटिव्ह सबस्टन्सेस इन द सॉईल आर रिटेन्ड. आता अशा शेतीमध्ये, या शेतीमध्ये पहा, जमिनीतील पोषक तत्वे टिकून राहतात. The organic pesticides used in this method have no harmful effect on those who eat the produce. आणि अशा शेतीमध्ये वापरलेली जी कीटकनाशके आहेत ते आपल्या शरीरावरती त्याचा कोणताही दुष्परिणाम ते आपल्या शरीरावरती करत नाहीत. The grain grown by this method is nutritious and also good to the टेस्ट. आणि या शेतीमध्ये जे उगवलेले जे अन्नधान्य आहे ते कसदार असते किंवा ते चवीलाही कसे असतात, ते उत्तम असतात. दॅट इज वाय फार्मर्स हॅव बिगन टू ऑप्शनल फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग मेथड. आणि त्यामुळेच पहा, सेंद्रिय शेती करणे शेतकरी काय करू लागले आहेत, आता पसंत करू लागले आहेत. ऑर्गॅनिक फार्मिंग इन्व्हॉल्व्स यूज फॉर मॅन्युअर ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स. आणि या शेतीमध्ये वनस्पतीपासून व प्राण्यांपासून मिळणाऱ्या खतांचा वापर केला जातो सेंद्रिय शेतीमध्ये. दिस मॅन्युअर्स कन्सिस्ट ऑफ फिश अँड डन मील, ॲनिमल एक्स्ट्रास ॲज विल ॲज डिकम्पोज्ड रिमेन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. आणि या खतामध्ये पहा, हाडांचा चुरा किंवा जे मासळी, शेणखत, प्राण्याचे मलमूत्र तसेच वनस्पती व प्राण्यांची कुजलेली अवशेष इत्यादीचा समावेश या खतामध्ये होतो. या सेंद्रिय शेतीमध्ये पहा, वनस्पतीपासून व प्राण्यांपासून मिळणाऱ्या खतांचा काय केला जातो, वापर केला जातो. आणि त्या खतामध्ये पहा, हाडांचा चुरा, मासळी, शेणखत किंवा जे प्राण्यांचे मलमूत्र आहे तसेच किंवा अजून वनस्पती व प्राण्यांची कुजलेली औषध इत्यादींचा समावेश या खतामध्ये असतो. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात आपण ऑलवेज रिमेंबर. आता हे नेहमी लक्षात ठेवा, क्रॉप शुड बी वॉटर्ड ओनली ॲज मच ॲज नेसेसरी. शेतीसाठी आवश्यक तेवढेच पाणी वापरावे. केअर शुड बी टेकन वेन यूजिंग केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. देअर ओव्हर यूज शुड ऑल्सो बी अवॉइडेड. आता रासायनिक खते किंवा जे आपले कीटकनाशके वापरताना काळजी घ्यावी, तसेच त्यांचा अतिरिक्त वापर टाळावा. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात व्हॉट वी हॅव लर्न्ड. आता आपण जो आपला पाठ आहे फूड फॉर ऑल, या पाठामध्ये आपण काय शिकलो ते आपण पाहूयात. देअर आर टू मेन ॲग्रिकल्चर सीझन, द खरीप अँड द रबी सीझन. आता पहा, शेतीचे खरीप व रबी हे दोन काय आहेत, सीझन आहेत, हंगाम आहेत, प्रमुख हंगाम आहेत. कोणता आहे त्याच्यामध्ये, खरीप सीझन अँड रबी सीझन हे दोन प्रमुख काय आहेत, हंगाम आहेत. युजिंग इम्प्रूव्ड मेथड ऑफ फार्मिंग लीड्स टू अँड इन्क्रीज इन प्रोडक्शन. आता सुधारित शेती तंत्रज्ञानामुळे अन्नधान्य उत्पन्नात वाढ होत आहे. Farmers can get information about modern agriculture technology through agriculture assistance programs. आता कृषी सहाय्यक उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना शेतीविषयक नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळते. तर पहा, अशा प्रकारे आपला जो टॉपिक आहे फूड फॉर ऑल, हा जो टॉपिक आहे तो आपला काय झालेला आहे, इथेच संपलेला आहे. तर आज आपण काय करूयात, इथेच थांबूयात. थँक्यू.